विजापूर रोड परिसरातील सुंदरम नगरात अनेक वर्षांनंतर आमदार सुभाष देशमुख यांच्या निधीतून रस्ते होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला। विजापूर रोड परिसरातील सुंदरम नगर भागातील रस्ते खराब झाले होते, त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा भयानक त्रास होत होता। या भागातील रहिवाशांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निधीची मागणी केली होती। आमदार सुभाष देशमुख यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आणि रस्त्यांची कामं सुरू झाली। त्यामुळे या भागातील नागरिक पंडित गायकवाड यांच्यासह अनेकांनी आनंद व्यक्त केला। आणि आमच्या या भागामध्ये सध्या रोडची कामं सुरू झालेली आहेत। ही जी आहे ही निधी इथं आमच्या आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याकडे मी वारंवार जाऊन लेटर देऊन त्यांच्याकडनं हे काम सुरू झालेलं आहे। आणि म्हणजे आम्ही जेवढं कामं सांगितलं होतं तेवढं संपूर्ण सुंदरमनगरमधले कामं त्यांनी करत आहेत। इथं जवळजवळ आम्ही इथं 45 वर्ष राहतो आहे। फक्त एकदा रोडचे कामं झाले होते, त्याला आता 16-17 वर्ष झाले होते आणि पण संपूर्ण रोड खराब झालेले होते। तर बापूंनी स्वतः लक्ष घालून की आणि त्यांचे PA लोक बी येऊन बघून करून हे मंजूर करून दिलेलं आहे आणि बापूचे मी धन्यवाद मानतो। 40-45 वर्ष झालेले आहे आम्ही इथं राहतो। सुंदरम नगरचा ताबा आम्हाला 81 ते 82 सालात मिळालेला आहे। हां, तेव्हा रोड केलेली, त्याच्यानंतर आत्ता उगवलेत महापालिका। हां, महापालिका म्हणा, मेंबर म्हणा, हां, आणि आमचे पंडित गायकवाड हे जास्त खटपट करून सुंदरम नगरमधील आता सध्या काम सुरू केलेले आहे। तर गायकवाड दादामुळे आम्हाला सगळं रोड म्हाताऱ्या लोकांना चालायला ते चांगलं झालं। ऐकांना खरंच आनंदाची गोष्ट आहे ही, कारण पूर्ण रस्त्यावरती खड्डे होते, तसेच लेकरं खेळताना वगैरे पडायचे, सारखं लागायचं त्यांना। पंडित मामांचं धन्यवाद त्यांना की त्यांनी रोडचं काम म्हणजे मनात घेतलं आणि त्यांनी वारंवार सुभाष बापू यांना खतलेखी करून रोडचं काम घेतले हातात। यापुढे तसेच सुंदरम नगरमध्ये अजून काही असुविधा आहेत त्याकडेही सुभाष बापूंनी लक्ष द्यावं अशी नम्र विनंती।